सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खास करून पाहत असलेले तमाम महाराष्ट्रातले सगळे प्रेक्षक मुंबईकर यांचं लक्ष त्याच प्रश्नाकडे असेल जो तुमच्या मनातला प्रश्न आहे किंवा जनतेला नेमकं काय हवंय असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र नारायण राणेंना याविषयी काय वाटतंय? मुंबई महापालिका निवडणूक असेल कारण मग महायुती आणि महाविकास आघाडीतले छोटे आणि मोठे भाऊ याविषयी बोलूयात. बोला, तुम्ही सुरुवात करा, मी उत्तर देतो. बरं, नक्कीच. भाजप यावेळेला किती जागा लढवणार मुंबई महापालिकेसाठी? काही फॉर्म्युला ठरला आपला? अजून काही भाजपचं ठरलेलं नाहीये. भारतीय जनता पक्षाचे नेते लवकरच याच्यावर चर्चा करतील. पण माझ्या मते सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकायचा यावेळी किंवा लढायचा प्रयत्न भाजप करेल. फॉर्म्युला ठरवण्यासंदर्भातल्या काही बैठका होताना दिसतील की थेट आम्हाला बातमीच ऐकायला मिळणार? तुम्ही पत्रकारांना फक्त बातमीच ऐकावी, नाही तर विश्लेषण जास्त करतात पत्रकार. मग ते करू नये म्हणून जास्त ताबडतोब एवढ्या जागा आम्ही लढवणार, थेट बातमी येणार. थेट बातमी. बरं, पण तुमचे जवळचे असलेले मित्र ज्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत ते म्हणजे राज ठाकरे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं काही सुतोवाद सुरू झालेले, दोन्ही पक्ष एकमेकांना सकारात्मक प्रतिसाद देताना दिसतात. नारायण राणेंना काय वाटतं? असं काहीतरी घडेल? मला काहीच वाटत नाही. मला माझ्यासाठी काही नवीन नाही. ठाकरे कुटुंब किंवा आडनाव ठाकरे माझ्यासाठी नवीन नाही. बरोबर. अगदी वयाच्या 15 वर्षापासून 1966 पासून ठाकरे कुटुंबाशी माझे संबंध आले. माननीय बाळासाहेब ठाकरे, बरोबर, नाव घेता रक्त सळसळू शकतं असं व्यक्तिमत्व, आताच नाही. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टी जर बद्दल तुम्हाला विचारायचं तुम्ही विचारू शकता. पण सध्या जे काय चाललंय आणि असेल, पण मला त्याच्यात रस नाही वाटत. बरं, पण त्या काळातली शिवसेना आणि आत्ताचं शिवसेनेचं सुरू असलेलं राजकारण याकडे कसं पाहता? शिवसेना दुभंगलेली आहे, मात्र महापालिका हे दोघांचं टार्गेट असेल. नाही, शिवसेना केव्हा दुभागली? अनेक बाळासाहेबांतर माननीय बाळासाहेबांच्या नंतर अनेक जण जे निघून गेले त्यात मी आहे. छगन भुजबळ आहेत, गणेश नाईक, अनेक जण गेले. त्यामुळे जी शिवसेना ओरिजिनल होती ती राहिली नाही. साहेबांनंतर साहेबांनी 45 वर्षात जे मिळवलं तर आत्ताच्या साहेबांनी उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात गमवलं. शिवसेना आता ती शिवसेना अस्तित्वातच नाहीये. साहेबांचे आचार विचार, बोलणं, माणुसकी, माणसाला जवळ घेणं, कार्यकर्त्याला प्रोत्साहित करणं, पाठीवर थाप मारणं, केव्हा मारावी, केव्हा त्याला सांगावं हे करू नको हे कर, ही धमाक, हे आणि हे बाळासाहेबांच्याकडे होतं. आता यांच्याकडे याच्यातलं काही राहिलं नाही. पैसा मिळवायचा सत्तेतून, सत्तेतून पैसा ना पैशातून सत्ता, हे समीकरण हे ओळखतात. आणि त्यामुळे आता काय राहिलं नाहीये. आता महानगरपालिका जुळवाजुळव, ती बंधूंची असू दे आणि अजून काही असू द्या, 2 बंधूंची जुळवाजुळव व्हावी, चांगली गोष्ट आहे. त्यावर मी भाष्य करण्यासारखा नाही, मला आनंद आहे. 2 बंधू एकत्र येणं चांगली गोष्ट आहे. ते बंधू प्रेमापोटी येत आहेत का महानगरपालिकेची खुर्ची पाहून येत आहेत मला माहित नाही. आणि जरी पाहिलं तरी अशक्य गोष्टीवर आता विचार पण त्यांनी करू नये असं मला वाटतं. पण दोघं एकत्र येणं चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. कुटुंब एकत्र यावं, मात्र हे 2 पक्ष एकत्र यावे असं वाटतं का? आणि मित्रत्वाचा सल्ला अशा वेळेला राज ठाकरेंना आपण काय देणार? कारण भाजपही म्हणतं की आमची त्यांच्याशी जवळीक आहे, एकनाथ शिंदे देखील म्हणतात की राज ठाकरे आमच्याशी जवळ आहेतच. मग राज ठाकरे नेमकी कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या जवळ आहेत? खरं म्हणजे ह्या विषयात न बोललेलं बरं, आणि विनाकारण हा वेळ वाया दवंड पण योग्य नाही. आता ते काय करतात त्यात माझा काय इंटरेस्ट, तुमचा काय, आणि चॅनलचा काय, आणि पाहणाऱ्यांचा काय? ते उठतील आणि बंधूच्या घरी जातील, ते उठतील त्यांच्या काय घरात बोलतात, आणि ते बोललेलं काय परिणाम होणार आहे बाहेर जनमानसावर? सांगा ना मला, काय राजकारणावर परिणाम होईल? काय ऐकून घ्या मला. मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाली, हे एकत्र आले, लढले, काय ताकद आहे? आमचे आमदार किती, युती आमचे तिघांचे, आमचे खासदार किती आणि त्यांचे किती, किती कमी कशामुळे करणार? आता पण तुम्ही निवडणूक लढवली, त्यांनी भाषणं दिली, विचार काय शिव्या दिल्या, काय पदरात पडलं?